नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, विषय अतिशय स्फोटक आहे, अतिशय चर्चेतला असा विषय आहे. 2 दिवसापूर्वीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण लोकसभेमध्ये झालं. अतिशय तडाखेबंद असं ते भाषण झालं. विरोधक गपगार झाले. मीडियानी हवी तशी दखल, खास करून प्रिंट मीडियानी हवी तशी दखल त्या भाषणाची घेतली नाही. पण ज्यांनी ज्यांनी ते भाषण ऐकलं असेल त्यांना लक्षात आलं असेल की मोदींचा पूर्वीचा जो एक फायर ब्रँड अवतार होता तो पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळालाय. एकतर मुळात अतिशय लंब चौडं विस्तृत असं ते भाषण होतं आणि त्यांनी कुणालाच सोडलं नाही. एकेकाची ठासून मारली, लिटरली. काय काय नव्हतं त्या भाषणात मित्रांनो. एकतर म्हणजे विषय हा होता की संविधानाचं महत्व, संविधानाचं रक्षण हा विषय टार्गेटचा होता. हा विषय नेमका बरोबर उचललेला होता. त्याचंही स्ट्रॅटेजिक कारण होतं. विरोधक सारखं म्हणायचे संविधानाची हत्या होतीये, संविधानाची हत्या होतीये, संविधान बचाव असे फालतू नारे दिले जात होते. आणि कोण हे असले नारे देत होते तर ज्यांनी स्वतःच संविधानाची हत्या वारंवार केली होती 60-70 वर्ष. अशा त्या काँग्रेसचा बुरखा टराटरा फाडण्याचं काम नरेंद्र मोदींनी मुळात हा विषय चर्चेला आणून लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या पटलावर, आणि त्यानिमित्ताने त्यांना जी भाषण करण्याची संधी मिळाली त्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी तो बुरखा लिटरली टराटरा फाडून काढला. त्यांनी या भाषणाच्या निमित्ताने गांधी नेहरू घराण्याची अक्षरशः लक्तरं काढली. एक एक उदाहरणं त्यांनी दिली की नेहरूंची पंतप्रधानपदी वर्णी कशी लागली, सरदार पटेलांना कशा पद्धतीने डावलण्यात आलं, इथपासून संविधानाची पायमल्ली काँग्रेसच्या पायामध्येच कशी काय आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. त्यानंतर त्यांनी म्हणजे लिटरली काँग्रेसच्या चिंधड्याच उडवल्या. संविधानाचा आजवर खून करणाऱ्यांच्या संविधान बचाव घोषणेतली त्यांनी एक प्रकारे हवा काढून टाकली. यासोबतच 370 कलम हटवणं, 35A हटवणं याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हे आपण बघितलंय. समान नागरिक कायद्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. कुठल्याही संप्रदायाच्या पर्सनल लॉ बोर्डाच्या अस्तित्वाला सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला, जाहीरपणे आक्षेप घेतला त्या भाषणात. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाला सुद्धा स्पष्टपणे विरोध केला. अल्पसंख्याकांच्या आरक्षणाच्या तरतुदीला सुद्धा त्यांनी स्पष्टपणे विरोध केला, सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन. त्यासोबतच सीएए एनआरसीची पाठराखण केली. एवढं बोलून सुद्धा मात्र म्हणजे या सगळ्याच्या बाबत त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, तारीफच केली पाहिजे. पण एवढं सगळं बोलूनही प्रत्यक्ष धोरण आखणं आणि राबवणं या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी येणार आहेत? आता तुम्ही म्हणाल की हा काय प्रश्न झाला, एवढं सगळं तर त्यांनी केलं ना. नाही, मी म्हणतोय हिंदुत्वाच्या संदर्भात. कसं आहे, मोदींचा पूर्वीचा जो रुद्रावतार होता तो वेगळा होता. गुजरातचे ते जेव्हा सीएम होते त्यावेळेला त्यांचा जो हिंदू रुद्रावतार जो काही होता तो आता गायब झालेला आहे असं जाणवत आहे. आणि पहिले ज्या 2 टर्म्स त्यांना मिळालेल्या होत्या ज्याच्यात त्यांना भरघोस पाठिंबा होता, त्यावेळेला त्यांचं हिंदुत्व कुठे लोप पावलं होतं असं आता वाटायला लागलंय. आता बहुमत गेलंय तर ते आक्रमक झालेले आहेत असं दिसायला लागलंय. पण तरी सुद्धा आत्ताच्या त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या कृतीला आक्रमकता म्हणणं हेही बरोबर वाटत नाहीये. कारण या सगळ्या भाषणामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत. नीट बघितलं असेल तर या भाषणाला हिंदुत्ववादी भाषण म्हणता येईल का? आय डाऊट. कारण तरीही जे काही भाषण आहेत त्यातले जे काही मुद्दे आहेत ते जरी तुम्हाला अँटी काँग्रेसी वाटले तरी सुद्धा ते सगळे मुद्दे लॉजिकल आहेत आणि ते सगळे मुद्द्याला धरून आहेत. संविधानाचं संरक्षण आम्ही कसं करतो या संदर्भातनं ते आलेले मुद्दे आहेत. परंतु इथं हिंदुत्ववादाच्या रक्षणाच्यासाठी, हिंदू हिताच्या संवर्धनाच्यासाठी म्हणून असं काहीही इथं आलेलं दिसत नाही. असो, कदाचित तो त्यांचा विषय नसेल, त्याच्यामुळे लेट्स वेट अँड वॉच. कारण काय आहे, आजकाल खूप जणांना असं वाटतं की मोदींनी एखादी छोटीशी कृती केली, एखादं छोटंसं काहीतरी वाक्यरचना केली, कुठे काही त्यांनी ट्विट केलं, एखादी त्यांची कृती झाली की लगेचच लोक
म्हणायला लागतात, अब खेला होगा, अब खेला होगा, आता काहीतरी मोठं होणार, आता काहीतरी मास्टर स्ट्रोक होणार. प्रत्यक्षात काहीच होत नाही, फुस होतात. काहीतरी छोटीशी कृती असते, त्याचे वाटेल ते वेगवेगळे अर्थ काढत बसतात आमच्याकडचे लोक. तर आता हे तर काय मोठं 1.5 तासाचं भाषण होतं मोदीजींचं लोकसभेतलं. त्यानंतर खूप सारे लोक जागे झाले आणि त्यांना वाटायला लागलं की आता मोदी पुन्हा एकदा हार्डलाईन हिंदुत्वाच्या दिशेला यायला लागले आणि आता येत्या काळात बरंच काही काही होणार आहे बरं का, बरेच काय काय मास्टर स्ट्रोक खेळले जाणार आहेत बरं का, असं खूप लोक प्रेडिक्ट करायला लागलेले आहेत. माझं म्हणणं आहे तसं झालं तर खूप चांगलंच ना, तसं व्हायलाच हवं. उलट आम्ही वाटच बघतोय, देव पाण्यात ठेवून बसलेलो होतो आम्ही की कधी एकदा मोदी मास्टर स्ट्रोक खेळतील, कधी एकदा मोदी पुन्हा एकदा हार्डलाईन हिंदुत्वाच्या दिशेने येतील. आम्हाला हवंच आहे तसं झालं तर, कुणाला नकोय. पण 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 ते जेव्हा तसं खरंच करतील तेव्हा खरं, नाहीतर काय होतंय, ते लांडगा आला रे आल्यासारखं, त्या गोष्टीच्या सारखं व्हायला लागलंय. अरे मोदी आता काहीतरी करतील. प्रत्येक वेळेला मोदींनी असा हात उचलला की आता मोदी काहीतरी करतील. प्रत्यक्षात काहीच होत नाहीये, असं काहीतरी व्हायला लागलंय ते. तर मोदींनी काहीतरी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर करण्यासारखं बरंच काही आहे. हे आपण वेळोवेळी सेंटर स्पॉटवरती सांगूनही झालेलं आहे, स्वतंत्र त्यावर व्हिडिओज बनवून झालेले आहेत. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आठवण की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट सारखे काही ऍक्ट्स, काही कायदे हे नंतर संविधानात घुसडण्यात आलेले आहेत. तर त्या ऍक्ट्सना रद्दबातल करणं किंवा त्याच्यात काही संशोधन करणं, त्यातले जे प्रॉब्लेमॅटिक जी कलमं आहेत ती काढून टाकणं, या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्याच पद्धतीने कुठल्याही संप्रदायाचे पर्सनल लॉ बोर्ड्स हे रद्दबातल करणं, संविधानाद्वारे रद्दबातल करणं, आयदर ते तरी करा किंवा हिंदू पर्सनल लॉ बोर्ड सुरू करा, आयदर ऑफ द टू. हेही होत नसेल तर सरळ एक समान नागरी कायदा आणा. सुप्रीम कोर्टाने तर परवानगी दिलेलीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वक्फ मंडळ बंद करा, त्याची काहीच गरज नाहीये. आणि वक्फ मंडळ बंद करता येत नसतील तर हिंदू वास्तू धरोहर संरक्षण कायदा असा कायदा सुरू करा आणि हा कायदा आधी पारित करा आणि त्यानंतर त्यासाठीचं महामंडळ निर्माण करा. हे करता येऊ शकतं, देश पातळीवरती करता येऊ शकतं. त्याच्यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ आपण करून झालेला आहे. त्याच्यात काय काय प्रावधान असायला पाहिजे हेही आपण सांगितलंय त्यामध्ये डिटेल. त्याच पद्धतीने गोहत्या बंदीचा तुम्ही कायदा करू शकता देशव्यापी. जसं गुजरातमध्ये गोहत्या बंदी आहे तशी संबंध देशभरामध्ये गोहत्या बंदीचा कायदा करू शकता तुम्ही. लव्ह जिहाद विरोधी कायदा करता येऊ शकेल. लव्ह जिहाद विरोधी कायदा करता येऊ शकेल. असे कितीतरी गोष्टी आहेत करता येण्यासारख्या. आणि हे तर फक्त कायदे कसे करायचे या संदर्भातलं झालं. अंमलबजावणी हा आणखीन एक पुढचा भाग आहे. आणि कित्येक गोष्टी आपल्याला माहितीये की कायद्याच्या चौकटीतच सगळ्या गोष्टी करायच्या असतात, हे अगदी खरं आहे. पण कसं आहे ना की आजकाल योगीजींचं महत्व का वाटतं, कारण त्यांच्या शब्दाला कृतीची जोड आहे. नुसतेच शब्द नाही आहेत. त्यांचे शब्द जेव्हा बटेंगे तो कटेंगे असतात किंवा आणखीनही अनेक त्यांची सगळी जी काही भाषणं आहेत, कठोर शब्द आहेत, त्या जोडीला त्यांचा बुलडोजर सुद्धा ताकदीने चालतो आणि ते दिसतं, काम होताना जाणवतं, त्याचे परिणाम दिसतात ठळकपणे. त्यावेळेला लोकांना योगीजी आवडायला लागतात. पूर्वी एकेकाळी मोदीजींचं तसं होतं. आता ते मोदीजी कुठे हरवलेत, कुठे गायब झालेत, गॉड नोज. त्यामुळे असं म्हणावं लागतं की सगळं ठीक आहे, भाषण तडाखेबाज आहे, मस्त आहे, छान आहे, जबरदस्त आहे, पण कृती कधी करणार मोदीजी? किंवा ते सगळं छान आहे पण ते करतील तेव्हा खरं. मोदीजी तुम्ही जे काही बोलताय ते सगळं छान आहे, पण कठोर हिंदुत्वाशी निगडीत काही धोरणं तुम्ही जेव्हा अवलंबाल तेव्हा खरं, धोरणं राबवाल तेव्हा खरं, निश्चय कराल तेव्हा खरं. असो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.